हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण घरगुती पद्धतीने बनवणार आहोत झणझणीत आणि स्वादिष्ट मिक्स व्हेज कोल्हापुरी, ते पण सोप्या साहित्यांमध्ये। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहे चिरून घेतलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, फुलगोबी आणि बटाटा, पनीर आणि वांग। सोबतच लागणार आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, हिरवे वाटाणे, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर। मसाला तयार करण्यासाठी लागणार आहेत 2 लाल मिरच्या, खिसलेलं खोबरं, थोडे धने, काजू, जिरे, 2 ते 3 लवंग, मिरी आणि दालचिनी। घरगुती काळा मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि हळद। कट करून घेतलेल्या भाज्या कढईमध्ये तेल घेऊन आपण शालो फ्राय करून घेऊया। ह्या मिक्स व्हेज मध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या वापरू शकता। अगदी कमी तेलाचा वापर करून ह्या कट करून घेतलेल्या भाज्या बारीक गॅसवर छान शालो फ्राय करून घ्यायच्या। भाज्यांना शालो फ्राय केल्यामुळे भाजीची चव अजून जास्त वाढते। अगदी हलक्या हाताने शालो फ्राय करून घ्यायच्या। फ्राय करत असताना चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि परत एक अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं। भाज्या थोड्या परतवून झाल्या की त्यात पनीर टाकायचं आणि 1 मिनिटभर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडासा कलर बदलू द्यायचा पनीरचा। भाज्या परतवून झाल्यात, त्यांना आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मसाले भाजून घेऊया। हे सुके मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाहीयेत, अगदी हलका कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचेत, त्यामुळे ग्रेव्हीची चव सॉफ्ट राहते। अशा पद्धतीने बारीक गॅस करून मसाले थोडे कोमट होईपर्यंत भाजून घ्यायचे। भाजलेले सुके मसाले आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे। अशा पद्धतीने बारीक वाटल्यामुळे ग्रेव्हीची चव अजून जास्त छान लागते। भाजीला फोडणी देऊया। कढईत तेल घेऊन त्यात थोडे खडे मसाले टाकायचे, 1 तेजपान, दालचिनीचा तुकडा आणि मिरे। आता जिरे पण टाकून घ्यायचे। जिरे फुलून आले की अद्रक लसूणची पेस्ट टाकून परतवून घ्यायचं। लसूण आणि अद्रक परतवून झाले की त्यात कांदा टाकून घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं तेलात मिक्स करून घ्यायचं। कांदा आणि अद्रक लसूण भाजून झाल्याच्या नंतर त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे घरगुती काळा मसाला। ही भाजी जेवढी जास्त तिखट असेल तेवढी जास्त खायला छान लागते। थोडं चवीप्रमाणे मीठ ऍड करून हे व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचं। सगळे मसाले तेलात व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर टोमॅटो टाकून घ्यायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं। थोडं थोडं गरम पाणी टाकून हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडंसं गरम पाणी टाकल्यामुळे कांदा, टोमॅटो आणि मसाले एकजीव व्हायला मदत मिळते। थोडं तेल सुटलं की तयार प्युरी टाकून घ्यायची आणि 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायची। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि कंटिन्यू चमच्याने हलवत राहायचं। प्युरीला कलर येण्यासाठी थोडं थोडं गरम पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ग्रेव्हीला छान तेल सुटलं की शालो फ्राय केलेल्या भाज्या ह्यात टाकून घेऊन 1-2 मिनिट परतवून घ्यायच्या। तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून हे सगळं एकजीव करून घ्यायचं। भाजीला उकळी आली की गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। तयार आहे अगदी साध्या आणि सोप्या घरगुती पद्धतीने आपली मिक्स व्हेज कोल्हापुरी। हॉटेलमध्ये मिळणारी ही मसालेदार भाजी तुम्ही घरी सुद्धा साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून खाऊ शकता। दिसायला पण किती छान दिसतेय आणि चवीला तर एकच नंबर। तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत। तोपर्यंत बाय बाय।